नमस्कार मित्रांनो. नमस्कार. मी अतुल काळे आणि उपेंद्र मित्ररंगमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, भूकंप, पूर, वादळ किंवा दुष्काळ अशा एखाद्या काही नैसर्गिक आपत्ती येतात, तर आपली प्रतिक्रिया काय असते? आपण हळहळतो किंवा आपल्याला वाईट वाटतं किंवा फार तर आपण मदतीचा एखादा चेक फाडतो. पण काही लोक मात्र प्रत्यक्ष त्या लोकांना मदतीसाठी पुढे धावून जातात. होणाऱ्या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये स्वतः सहभागी होतात. आवश्यक त्या गोष्टींचं काळजीपूर्वक नियोजन करतात आणि कमीत कमी जीवितहानी कशी होईल हे पाहतात. आणि हे कार्य केवळ प्रादेशिक, राष्ट्रीय किंवा एवढ्यापुरतं मर्यादित नाहीये, तर ते आंतरराष्ट्रीय पातळीवरही करावं लागतं. आता ह्या सगळ्या गोष्टींचं एक परिमाण म्हणून मी तुम्हाला सांगतो, की हे किती मोठं कार्य आहे याची आपल्याला कल्पना येणं जरा अवघड आहे. पण मला अभिमान आहे, की ह्या कार्यामध्ये आपला एक नुमवीय मित्र सहभागी आहे. आणि तो नुसताच ह्याच्यातला तज्ञ नाहीये, तर तो अतिशय संवेदनाशील एक कवी आहे, उत्तम गायकी आहे आणि त्याहून महत्वाचे म्हणजे तो एक छान माणूस आहे. तर आज आपण भेटूयात अशा आपल्या बहुरंगी नुमवीय मित्राला, राजन गेंगजेला. राजन, तुझे स्वागत आपल्या मित्ररंग प्रोग्राम मध्ये. आणि मला असं आता सुरुवात करताना सुरुवातीच्या आपल्या जीवन प्रवासापासूनचाच प्रश्न विचारायचा आहे की आपली शाळा आणि आपल्या शाळेचे वर्णन तू कसे करशील? तू उपेंद्र शाळेबद्दल विचारलं. शाळा अर्थात आपल्या सगळ्यांना जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणजे शाळा म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय फक्त ती दगडी इमारतच येत नाही, तो रेक्टँग्युलर स्ट्रक्चर जे आहे, पण त्यातले वर्गातल्या बाकांवर बसून आपण केलेल्या गमती जमती, मधली सुट्टी, छोटी सुट्टी, मोठी सुट्टी, आणि मोठ्या सुट्टीमध्ये डबा पटापट खाऊन खेळायला जास्त वेळ ठेवायचा, त्याच्यासाठी धडपड, ह्या सगळ्या गोष्टी आठवतात. अर्थात शाळा म्हटल्यानंतर आपलं शिक्षक वर्ग म्हणजे परचुरे सर आठवतात, श्रोत्री सर आठवतात, ताटफळे सर आठवतात, हस्तकला वर्ग, केसकर सर चित्रकलेचा वर्ग, नंतर ग्रंथालय डोळ्यापुढे येतं, प्रयोगशाळा डोळ्यापुढे येतं, ते आपलं विद्यार्थी भांडार जे होतं ते डोळ्यापुढे येतं. म्हणजे मला आठवत आहे की खिशात जेव्हा केव्हा पैसे असायचे आणि त्याच्यात विद्यार्थी भांडारामध्ये जर कलाकंद नाही, काजूकंद संपलेला असायचा तर खूप वाईट वाटायचं, आपल्याकडे पैसे आहेत आणि नेमका आज आपल्याला जे खायचं होतं काजूकंद तोच नाहीये. तर ह्या ज्या आठवणी आहेत, आणि अर्थात सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाळेतल्या सहली, नंतर अॅन्युअल आपलं वार्षिक गॅदरिंग, हे फार म्हणजे अविस्मरणीय सगळे होते. नंतर शाळेशी निगडीत अजून एक गोष्ट म्हणजे शाळा संपल्यानंतर, म्हणजे शाळेत जायचं, वर्ग आणि क्लास संपल्यानंतरही कित्येकदा रात्री शाळेमध्ये जायचा योग यायचा, आणि तो म्हणजे आई वडिलांबरोबर सुधीर फडके बाबूजींचं गीत रामायण तिथे लागायचं. तर ते गीत रामायण ऐकायला जायचं आणि मग आवर्जून वडिलांना किंवा आईला दाखवाय, हा बघ माझा वर्ग, हा बघ माझा वर्ग, इथे होतो तिथे होतो. त्याच्यानंतर मधल्या सुट्टीमध्ये अजून मला आठवतंय ते म्हणजे विश्वास करमरकर आणि प्रदीप टिळक, हे जे आपले दोन मित्र आहेत, यांच्याबरोबर माझी पुस्तकांची, म्हणजे बाबूराव अर्नाळकर फारच फेमस आवडते लेखक होते, त्या पुस्तकांची देवाणघेवाण, रहस्य कथा यांची देवाणघेवाण हे करायची, ते एक होतं. म्हणजे आम्ही स्वप्न रंगवायचो की आता आपल्याला मोठं झाल्यावर गुप्तहेर व्हायचंय, हे नक्की ठरलेलं आहे. गुप्तहेर कोणीच झालं नाही, पण ती बालपणीची जी स्वप्न आहेत ही फार मस्त असतात. तर 2014 मला वाटतं, जो महामेळावा झाला होता, त्यावेळेला मी एक कविता केली होती, आपली शाळा म्हणून. त्यातल्या एक 2-4 ओळी जस्ट रिसाइट करतो. त्याच्यामध्ये ते सगळंच आलेलं आहे. तर ते थोडक्यात असं आहे, ती सुरुवात अशी आहे: कशाला मी गाऊ इतर शाळांची गोडवी, कशाला मी गाऊ इतर शाळांची गोडवी, कौतुकास्पद नाही का आपली नुमवी. इकडं शिकण्यासारखं बहुत काही मास्तरांकडून, शिकण्यासारखं बहुत काही साऱ्याच मास्तरांकडून, वेळेची शिस्त लागली गेटवर छड्या खाऊन.
बरोबर. बालपणीची स्वप्न होती तशी नश्वर, बालपणीची स्वप्न होती तशी नश्वर, सुट्टीच्या स्वप्नी सदा भोर भाटकर बनेश्वर. क्या बात आहे. नेहमी तिकडेच जायच्या. बरोबर. उद्योजकता बीज रुजवले साबण फटाके विकून, उद्योजकता बीज रुजवले साबण फटाके विकून, पाठांतर शक्ती बळावली अथर्व शीर्ष भोकून. अगदी बरोबर. हाती घ्याल ते तडीस न्या ब्रीद दिले आम्हा, हाती घ्याल ते तडीस न्या ब्रीद दिले आम्हा, पुलकित केला जणू प्रत्येकातून ब्रह्मा. क्या बात आहे. विखुरले साथी नंतर वाढले जरी अंतर, विखुरले साथी नंतर वाढले जरी अंतर, रविवारच्या भेटीतून एकोपा राखलाय निरंतर, एकोपा राखलाय निरंतर. वाह, सुरेख, वंडरफुल, मस्त. छान. राजन, आता फारच छान आहे. म्हणजे शाळेचं तू अगदी चित्र आपल्या डोळ्यापुढे उभं केलंस आणि आपला सगळ्या मित्रांपैकी प्रत्येकाला हा आता अनुभव आला असेल की आपल्या शाळेतल्या आठवणी ह्या आपल्या किती हृदयाच्या जवळच्या असतात. हो हो. तर आता हा आपला शाळेचा भाग तर आपण पाहिलाच तुझ्या आयुष्यातला आणि तो किती हृदय होता हे तू सांगितलंस. आता शाळेनंतरचा तुझा जो पुढचा प्रवास आहे त्याबद्दल आम्हाला जरा तू सांग की हे म्हणजे तू कॉलेजमध्ये गेलास, कॉलेजचं शिक्षण आणि पुढचं सगळं शिक्षण आणि तुझं करिअर हे कसं घडत गेलं. बर, ते सांगायचं तर आपल्याला काळाची विभागणी करावी लागेल. म्हणजे आपण शाळा सोडली ते वर्ष 1974 आणि मी रिटायर झालो ते 2018. म्हणजे 74 ते 18 हा 44 वर्षांचा प्रवास. हा सगळा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी, अर्थात म्हणजे भारतात आणि भारताच्या बाहेर असाही माझ्या बाबतीत घडलेला आहे. तर सुरुवात करूया आपण 74 पासून. शाळा संपल्यानंतर वडिलांचा हट्ट होता की पुढे शिकायचं असेल तर शिप्र मंडळींच्या कॉलेजमध्ये शिकायचं, म्हणजे एसपी कॉलेजमध्ये. आणि माझे मित्र सगळे फर्ग्युसनला गेले होते म्हणून मी हट्ट धरला तर मला फर्ग्युसनला जायचंय. हे अर्थात शेवटी आर्ट्सलाच जाणार होतो, पण फर्ग्युसनला मित्रांनी समवयस्क मित्रांनी आजूबाजूच्या BSc ला ऍडमिशन घेतली, पण मी SP ला BA ला ऍडमिशन घेतली, BA आर्ट्स. तर तिथली एक गंमत कायमची कोरलेली आहे मनात, ती म्हणजे मला वाटतं मी आणि मंगेश ठाकूर एकत्र फॉर्म भरायला गेलो होतो, 2 जण. आणि ते सगळं प्रोसेस वगैरे झालं. आता काउंटरवर जाऊन पैसे भरायचे होते. तर क्लार्कनी कागदपत्र न बघताच आणि माझ्याकडे न बघताच पहिले नाव विचारलं फॉर्म हातात घेतल्यावर. मी सांगितलं गेंग जे. त्यांनी लगेच त्याचं रिॲक्शन होतं की नाही, ऍडमिशन नाही. की बहुतेक त्याच्या मनात आलं असेल हा कोण आदिवासी विद्यार्थी आलाय शिप्र मंडळींच्या शाळेत. मी म्हटलं अहो मी दुमोईचा विद्यार्थी. लगेच हो हो आहे, ऍडमिशन आहे म्हणून. असं म्हणून मग ते फी भरली आणि ऍडमिशन झालं. तर तो एक फार छान प्रसंग होता लक्षात राहण्यासारखा. मग 78 मध्ये BA ऑनर्स विथ इंग्लिश लिटरेचर मी ग्रॅज्युएट झालो. या दरम्यान मी एका बारवाड्याकडे ट्युशनही घेत होतो, कारण काय घरात थोडं आर्थिक मदतीची गरज होती असं मला जाणवलं. त्यामुळे मग मी महिना 5 रुपये महिना भवानी पेठेत सायकल मारत जायचो आणि पहिलीतल्या मुलाला, पहिली दुसरीतले मुलगा पहिलीतला आणि दुसरी तिसरीत त्याच्या बहिणी होत्या, त्या तिघांची ट्युशन मी इंग्रजी शिकवायचो त्यांना आणि त्याचे मला 5 रुपये महिना मिळायचे. मग ते 6-7 महिने मी केलं आणि नंतर 76-77 मध्ये SP कॉलेज सकाळचं होतं, 10 वाजता संपायचं. तर मी PWD मुकुंद नगरला ऑफिस होतं, बहुतेक अजूनही असावं, नॅशनल हायवे डिव्हिजन नंबर 9 इथं मग मी रोड कारकून म्हणून जॉईन झालो. याच काळात काय झालं की 78ला ग्रॅज्युएट झाल्यानंतर मग मला लॉ करायची इच्छा होती. मग मी ILS लॉ कॉलेज आपलं जे आहे लॉ कॉलेज रोडवरचं, तर तिथे LLB ला ऍडमिशन घेतली आणि तेही कॉलेज सकाळचंच होतं. मग ते करत असताना मला एक जाहिरात आढळली. मग त्या जाहिरातीला मी अप्लाय केलं, माझं तिथे नेमणूक झाली टायपिस्ट म्हणून. तर ते होतं सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज अँड ऍक्टिव्हिटीज. हे पुणे युनिव्हर्सिटीला ऍफिलिएट झालं आणि त्यांच्याकडे प्लॅनिंगचा, अर्बन प्लॅनिंग, रुरल प्लॅनिंग, रिजनल प्लॅनिंग याचे मास्टर्स डिग्री, MA इन रुरल रिजनल प्लॅनिंग किंवा अर्बन प्लॅनिंग असे कोर्सेसही चालायचे. हा एक NGO आहे,
अजूनही आहे, पण आता तो बावधनला शिफ्ट झाला. तर त्या याच्यामध्ये मग मी लागलो. मग तिथून टायपिस्ट करत करत मी प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर या पदापर्यंत पोहोचलो. आणि मग मला मध्येच इंटरेस्ट निर्माण झाला. लॉ झाल्यानंतर मग काय झालं, की मग मी नोकरी सोडून दिली. मला वकिली करायची होती. पण एकंदर प्रकार पाहिला, की ₹5 ॲफिडेव्हिटसाठी सर ॲफिडेव्हिट असं मागे लागणं ते काही मला जमण्यासारखं नव्हतं. कारण मला घरात कोणी वकील नसल्यामुळे वकिली बॅकग्राऊंड नव्हती. आणि मी शिवाजीनगर कोर्टाच्या समोरच राहत होतो. आखाडे बिल्डिंग, जुना तोफखाना. त्यामुळे ते कोर्टात जाऊन मी बघितलं. मग ते मला परत CDSA मध्ये बोलावणं आलं, की तू ये, तुझे गरज आहे. मग मी जॉईन झालो आणि प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून. मग मी काय केलं, की त्यांचा एक जो सर्टिफिकेट कोर्स आहे, पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन मायक्रो लेवल प्लॅनिंग, ब्लॉक लेवल प्लॅनिंग. ब्लॉक म्हणजे तालुका हे रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेशन असतं आणि ब्लॉक डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन. तर तो मायक्रो लेवल प्लॅनिंगचा कोर्स केला. आणि तो कोर्स केल्यानंतर मला CDSAच्या लायब्ररीमध्येच एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बँकॉक यांचं एक प्रॉस्पेक्टस सापडलं. तर मी ते चाळत असताना माझा मित्र जो तिथून ग्रॅज्युएट होऊन CDSA मध्ये काम करायला आलेला होता, तो म्हणला, अरे तू अर्ज कर, तुला सहज मिळेल. मग मी केला आणि मला स्कॉलरशिप मिळाली. ती स्कॉलरशिप होती कॅनेडियन इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एजन्सी, कॅनेडियन सीडा म्हणतात त्याला. स्टार्टिंग विथ सी. दुसरं स्वीडिश सीडा पण आहे, स्वीडिश इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एजन्सी. हे सगळ्या बायलॅटरल म्हणजे त्या गव्हर्नमेंटचा पाठिंबा असलेला, जसं USAID आहे तसं त्या गव्हर्नमेंटच्या पाठबळ असलेल्या ह्या सगळ्या बायलॅटरल संस्था आहेत आणि त्या असं करत असतात मदत. तर ती मला स्कॉलरशिप मिळाली आणि ती त्यावेळेला 1985 मध्ये हे मिळालं. तोपर्यंत मी CDSA मध्ये असतानाच मास्टर्स डिग्री इन पर्सनल मॅनेजमेंट MPM या कोर्सला पण ऍडमिशन घेतलं आणि तो कोर्स पूर्ण केला. म्हणजे मास्टर्स डिग्री इन पर्सनल मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट. कारण लॉ मध्ये इंटरेस्ट होता, लेबर लॉ वगैरे. पण एक विचार असा होता, की शेवटी काय जेणेकरून करिअरमध्ये आपल्याला पुढे थोडं पुश मिळेल, त्याच्यासाठी जे काय अक्वायर करता येईल क्वालिफिकेशन ते करायचं, असं तर एक ध्यास होता. त्यामुळे मी तो MPMचं कॉलेज संध्याकाळी असायचं, त्यामुळे दिवसभर काम करून मला संध्याकाळी कॉलेजला जाता यायचं. हे असं करून BA झालं, LLB झालं, MPM झालं आणि मग ते MSc इन रुरल रिजनल प्लॅनिंग या विषयासाठी बँकॉकच्या त्या AIT, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये मला ती स्कॉलरशिप मिळाली. तर मग तिथून हा दुसरा टर्निंग पॉइंट. 6 सप्टेंबर 1986 त्या दिवशी मी पहाटे पोहोचलो बँकॉकला. मग एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये मग मी मास्टर्स डिग्री करत असताना मला कॅनेडियन इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एजन्सीच्या प्रोजेक्टवर काम करायची संधी मिळाली आणि माझे प्राध्यापक इंडियन होते, E. देसंगी शेट्टी. ते म्हणजे ग्रामसेवक आंध्र प्रदेशचे होते. ग्रामसेवकापासून युनायटेड नेशन्सच्या एक्सपर्ट पर्यंत या पदापर्यंत पोहोचलेली व्यक्ती होती. म्हणजे त्यांनी बराचसा अनुभव होता त्यांचा आणि त्यांनी कधीही पुस्तक उघडलं नाही. त्यांचं सगळं ग्रंथालय त्यांच्या डोक्यामध्ये असायचं आणि कम्युनिटी एंगेजमेंट हा त्यांचा खाक्या विषय होता. तर त्यांच्या पुढे मग मला त्यांच्या पुस्तकावरही काम करायची संधी मिळाली. त्यांनी PhD वरती त्यांच्या डिझर्टेशन दिलं होतं. 6 व्हॉल्यूम होते त्याचे. वलयार सब साऊथ इंडिया हे उंदीर खाणारी कम्युनिटी आहे साऊथ तामिळनाडूमध्ये, त्यांच्यावरती अँथ्रोपॉलॉजिकल स्टडी केलेलं त्याचे पब्लिकेशन होतं. मग AIT मध्ये 1986 ते 88 मध्ये माझी मास्टर्स डिग्री झाली. 88 ला मग मी प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून वेगळ्या प्रोजेक्टवर जॉईन झालो. 89 ला मी PhD ला ऍडमिशन घेतलं आणि मग पुढे PhD झाली. पण तोपर्यंत मी कॅनेडियन इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एजन्सीचा CUC म्हणजे कॅनेडियन युनिव्हर्सिटीज कन्सॉर्शियम यांचा फील्ड कोऑर्डिनेटर म्हणून काम करत होतो. त्याच्यातनं संधी अशी मिळाली की 91 मध्ये मी मेगा अर्बन रिजन्स कॉन्फरन्स पॉलिसी चॅलेंजेस अँड रिस्पॉन्सेस ही आयुष्यात पहिल्यांदा 500 लोकांची कॉन्फरन्स भरवली. तर त्याच्यासाठी 1.5 वर्ष आम्ही काम करत होतो. त्याच्यामध्ये 67 पेपर्स होते जगात एक्सपर्ट जे आलेले त्यांचे, आणि सगळे नामांकित एज्युकेशनिस्ट किंवा पॉलिसी मेकर्स होते, मंत्री होते कोणी. तर त्यांच्याकडनं पेपर लिहून घ्यायचे, ते वेळेमध्ये ते एडिट करायचे आणि त्याचं पब्लिकेशन करायचं. त्या सगळ्या कामाचा खूप चांगला हे मिळाला. म्हणजे कोऑर्डिनेशन स्किल्स शिवाय एडिटिंगचं काम करायचं, त्याच्यासाठी अर्थात इंग्रजीचं तुम्हाला हे पाहिजे. तर ते कॅनेडियन प्रोफेसर बरोबर मी काम करत होतो आणि त्याच्यातही बऱ्याचशा गमती जमती होत्या. तर ती कॉन्फरन्स फार यशस्वी झाली
त्याला फंडिंगही कॅनडियन सिडानी दिलेलं होतं. आणि हे सगळं करत असताना मी पीएचडी करत होतो. तर तेव्हा माझं स्टेटस होतं एम्प्लॉई स्टुडंट. बर. मग 96 मध्ये मला पीएचडी मिळाली. त्याच्यानंतर मग मी अर्बन एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट हा कॅनडियन सिडाचाच प्रोजेक्ट होता. त्याच्यावरती ॲफिलिएटेड फॅकल्टी म्हणून तिथे काम केलं आणि मी 4 पोस्ट ग्रॅज्युएट लेवलचे 4 कोर्सेस शिकवत होतो. 2 रिसर्च मेथोडॉलॉजीचे. माझं लॉ बॅकग्राऊंड असल्यामुळे कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन, निगोसिएशन अँड मेडिएशन, एन्व्हायरमेंटल कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन आणि एन्व्हायरमेंटल लॉ. तर याच्यामध्ये सिनियर प्रोफेसर्सच्या बरोबर म्हणजे दोघं जण आम्ही पार्टनरशिपमध्ये हे कोर्सेस चालवत होतो. मग शेवटी काय झालं की त्याच याचा कंटाळा यायला लागला, म्हणून आय वॉज ऑन द लुकआउट फॉर सम अदर अपॉर्च्युनिटीज. आणि युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम UNDP दिल्लीची एक जाहिरात मला मिळाली. त्याला मी अप्लाय केलं आणि मग 2000ला AIT सोडून मी भारतात आलो आणि UNDPला UN मध्ये जॉईन झालो. त्याच्यामध्ये जॉईन झालो आणि 2000 मध्ये जॉईन झालो आणि 2001 मध्ये गुजरातचा भूकंप झाला, जानेवारी 1. मग त्यावेळेला मग पुढे मी जे 20 वर्ष ज्या संस्थेत काम केलं त्या संस्थेचे लोक मला त्यावेळेला भेटले, कारण ही संस्था म्हणजे UN OCHA, युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर द कोऑर्डिनेशन ऑफ ह्युमॅनिटेरियन अफेअर्स. तर ह्युमॅनिटेरियन अफेअर्स म्हणजे थोडक्यात डिझास्टर मॅनेजमेंट. पण मानवीय दृष्टिकोनातनं ज्या मानवी गरजा, अन्न, वस्त्र, निवारा, औषध, पाणी, घर, या ज्या सगळ्या हे होतात त्याच्यासाठी ते ह्युमॅनिटेरियन अफेअर्स असं त्याला म्हणतात, जनरल नाव दिलेलं आहे. तर ह्या ओचाची मंडळी मला भेटली आणि त्यांची इच्छा होती की ओचाचं भारतात ऑफिस नव्हतं, सो त्यांनी मला बोलून दाखवलं की इफ वी ओपन अन ऑफिस यू विल बी द हेड ऑफ दॅट. म्हटलं ठीक आहे. मग 2002 मध्ये ते ओचानी ते ऑफिस उघडलं. तोपर्यंत अर्थात मी UNDP मध्ये होतो. माझी पोझिशन होती UNDP मध्ये ऑफिसर इन्चार्ज फॉर UN डिझास्टर मॅनेजमेंट टीम. त्याच्याविषयी मी सांगेन नंतर. पण मग ओचाच्या ऑफिसला गेलो आणि 2004 पर्यंत मी तिथे होतो. 2003 मार्च. आणि मग त्यानंतर पुण्याला आलो. पुण्याला मग यशोदामध्ये सेंटर फॉर डिझास्टर मॅनेजमेंटचा प्राध्यापक आणि हेड म्हणून जॉईन झालो, कारण ते ओचाचं ऑफिस बंद झालं होतं दिल्लीमधलं, कारण त्यांना रिजनल ऑफिस दुसरीकडे उघडायचं होतं. मग पुण्याला आल्यानंतर युएनने मला परत रवांडा, बुरुंडी इकडे जा किंवा सोलोमन आयलंड इकडे जा असं 2 ऑफर दिल्या. मी म्हटलं नाही, ते रवांडा बुरुंडी मध्ये जेनोसाइड सुरू होतं आणि सोलोमन आयलंड पॅसिफिक मध्ये फारच लांब आहे. त्यामुळे घरात असा विचार झाला की, आणि हे नो फॅमिली ड्युटी स्टेशन असतात, म्हणजे इथे फॅमिली नेता येत नाही, तुम्हाला एकट्याला, स्टाफला एकट्याला जावं लागतं. मी म्हटलं ठीक आहे, आय विल टेक अ ब्रेक. आणि मग त्याच्यानंतर काय झालं, मग त्याला मी नाही म्हटल्यानंतर यशोदामध्ये असतानाच मला अफगाणिस्तानला बोलवणं आलं की अफगाणिस्तानमध्ये हमीद करझाई होते तेव्हा प्रेसिडेंट. हमीद करझाईंनी काय केलं होतं, डिझास्टर मॅनेजमेंट स्ट्रॉंग करण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्येच त्यांच्या अखत्यारीत एक डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर सुरू केलं. त्याच्याबरोबर तिथे युनामा, UN असिस्टंट मिशन इन अफगाणिस्तान, त्याला युनामा म्हणतात. तर युनामामध्ये मला बोलवलं. काबूलमध्ये होतं, तो एक वेगळा अनुभव होता. मग मी ते एक 8-9 महिने केलं आणि परत आलो यशोदाला. आणि मग तेवढ्यात इंडियन ओशन सुनामी झाली आणि मग मला जकार्ताला बोलवलं. मग मी जकार्ताला गेलो, तिथून परत बँकॉकला गेलो आणि मग बँकॉकला रिजनल डिझास्टर रिस्पॉन्स ऍडवायझर म्हणून मी जॉईन झालो. आणि ते माझं पेरेंट पोस्टिंग होतं, म्हणजे मी रिटायर होईपर्यंत रिजनल डिझास्टर रिस्पॉन्स ऍडवायझर होतो एशिया पॅसिफिक साठी. आणि तिथे मग जवळजवळ म्हणजे 2005 पासून मी काम केलं. तो एक वेगळा अनुभव होता. असा सगळा हा हे आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, वाईड कॅनव्हास आणि डिफरंट कलर्स असं म्हणायला हरकत नाही. फारच छान. खूपच चॅलेंजिंग आहे ते. आणि तू मगाशी उल्लेख केलास की पीएचडी केलीस, तर ती पीएचडी कुठल्या विषयात केलीस? पीएचडी माझी होती रुरल रिजनल डेव्हलपमेंट प्लॅनिंग या विषयावर होती. माझा हायपोथेसिस असा होता की
the congruence between people's perception and change agents perception determines the fate of any development initiative. Right. म्हणजे जनमानस काय आहे विकास कामांबद्दल आणि शासनकर्ते किंवा जो चेंज एजंट आहे त्यांचं परसेप्शन काय आहे, यांच्यामधलं साम्य किंवा तफावत याच्यावरती कुठल्याही विकास कामाचं यश किंवा अपयश अवलंबून असतं. तर हे पडताळून पाहण्यासाठी मी अहमदनगर जिल्हा निवडला होता आणि त्याच्यातनं 217 घरांचा समोरासमोर मी इंटरव्ह्यू घेतला. ते एक 40-42 पानांची प्रश्नावली होती, माझी क्वेश्चनेअर जी होती. त्याच्यासाठी अर्थात मला मास्टर्स डिग्री मुलांना डिप्लॉय करायला लागलं, कारण ते सगळे मी इंटरव्ह्यू एकटा नाही घेऊ शकत. तर 9 लोकांची टीम मी तयार केली होती आणि मग तो डेटा मग परत बँकॉकला घेऊन गेलो. मग त्याचं परत सगळं स्टॅटिस्टिकल अनालिसिस वगैरे असं करून आणि याच्यावरती तर असा माझा थेसिस आहे, तर पीपल्स परसेप्शन ऑफ डेव्हलपमेंट या विषयावरती आहे. बरोबर. वा, छान. म्हणजे डॉक्टरेट तू केलीस, आता तुझ्या युनायटेड नेशन्स बरोबरचे संबंध खूपच ते विस्तृत आणि दृढ होते असं तू म्हणालास. आता या युनायटेड नेशन्स मध्ये म्हणजे थोडीशी आम्हाला कल्पना आहे, किती राष्ट्र आहेत, त्याच्या कामाचं स्वरूप जरा कसं आहे ते जरा आम्हाला विस्ताराने सांग. आज मी तेच युएन मध्ये 193 सदस्य राष्ट्र आहेत. तर युएन मध्ये सदस्य राष्ट्र जी आहेत ती अर्थात स्वेच्छेने जॉईन होतात. त्याच्यामध्ये कसं आहे की इफ यू हॅव टू जॉईन द लीग यू हॅव टू प्ले विथ द बिग बॉयज, हा बेसिक रूल असतो त्याच्यामध्ये. मग युएनची अर्थात संरचना जी आहे ती 1945 पासून आलेली आहे आणि युएन हे खूप मोठं ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे पूर्वी जे UNO म्हणायचे आपण शाळेत असताना नागरिक शास्त्र, आणि मला ते VK वैद्यन सरांचं आठवतंय. तर तो O जो आहे तो आता O बरेच दशक झाले तो ड्रॉप झालेला. म्हणजे इट इज स्टील अन ऑर्गनायझेशन बट इट्स कॉल्ड युनायटेड नेशन्स. इट्स ओनली रिफर टू ॲज UN. तर UN ही मोठी फॅमिली आहे आणि त्याच्यात अर्थात मगाशी म्हटलं तसे आज मी 193 देश आहेत. तर डिझास्टर मॅनेजमेंट हा जो विषय आहे तो UN साधारण 1950च्या दशकापासून हाताळतोय. त्यावेळेला अर्थात वेगळं डिपार्टमेंट होतं त्याचं, तर त्याविषयी मी नंतर थोडंसं सांगू शकतो. पण UN फॅमिली ही खूप मोठी आहे आणि गंमत म्हणजे एका दोरीने बांधलेली वेगवेगळ्या काड्यांची मोळी असं म्हणता येईल आपल्याला. आणि ह्या सगळ्या काड्यांना ठराविक स्वातंत्र्य असतं, तरी सुद्धा त्या एका दोरीने बांधलेल्या असतात. अजून डिझास्टर स्वरूप काय? डिझास्टर मॅनेजमेंट इटसेल्फ या शब्दाकडे व्याख्येकडे पाहिलं त्याच्यात काय काय येतं. डिझास्टर मॅनेजमेंट सगळ्यात पहिले म्हणजे अर्थात प्रिपेअर्डनेस. म्हणजे एखादी आपत्ती झाल्यानंतर त्याला तोंड देण्यासाठी आपण तयार आहोत का नाही, ती तयारी जी आहे, प्रिपेअर्डनेस हा सगळ्यात महत्वाचा. त्याच्यानंतर पुढची फेज म्हणजे प्रतिसाद, रिस्पॉन्स. हे प्रत्यक्ष रिस्पॉन्स दिला जातो. रिस्पॉन्स म्हणजे काय, ऍज वी नो इट्स हे काय रॉकेट सायन्स नाहीये. जीव वाचवणे, जखमींची काळजी घेणे, अन्न वस्त्र निवारा यांची सोय करणे, ज्यांची घरांची वाताहत झालेली आहे सगळी त्या वाताहतीसाठी रिकव्हरी, म्हणजे जेणेकरून नॉर्मलसी जितक्या लवकर रिइन्स्टेट करता येईल तेवढ्या लवकर ती रिइन्स्टेट करायची. याच्यासाठी सगळं रिस्पॉन्सचाच भाग असतो. त्याच्या पुढची फेज म्हणजे रिकव्हरी आणि रिकन्स्ट्रक्शन आणि रिहॅबिलिटेशन, म्हणजे घरांची पुनर्बांधणी, पुनर्रचना. आता त्याच्यामध्ये काही काही UN संस्थांचं स्पेशलायझेशन आहे. म्हणजे रिकव्हरी हे रिस्पॉन्स मध्ये सुरू होते. म्हणजे रिकव्हरी इज द रिस्पॉन्स ऑफ टुमॉरो असं हे म्हणतात. उदाहरणार्थ हे UNDPची कॉर्पोरेट पॉलिसी आहे. रिकव्हरी इज द रिस्पॉन्स फॉर टुमॉरो. रिस्पॉन्स हाच देतोय, पण रिकव्हरी ही उद्याचा रिस्पॉन्स आहे. म्हणजे पुढे जाऊन 6 महिन्यानंतर, कारण भूकंप, सुनामी किंवा बॉम्ब ब्लास्ट म्हणजे मानवनिर्मित जर घटना आपण बघितल्या, याच्यामुळे जी क्षती होती, इन्फ्रास्ट्रक्चरचे जे डॅमेज होतं, ते डॅमेज आपल्याला रिपेअर करायला पुढे कित्येक महिने, कित्येक वर्ष लागतात. सुनामीमधनं जे अफेक्ट झालेले देश होते त्यांना कित्येक वर्ष लागली. 2004ची जी सुनामी म्हणजे 5 मध्ये 26 बॉक्सिंग डे सुनामी म्हणतात त्याला, 26 डिसेंबर 2004 ला झाली. पण तो खरा इम्पॅक्ट अनफोल्ड व्हायला 2005 जानेवारी उलगडला. तर
मग रिकव्हरी, रिकन्स्ट्रक्शन, रिहॅबिलिटेशन, आणि मग परत त्याच्या पुढे या सायकलमध्ये जर आपण पाहिलं डिझास्टर मॅनेजमेंटच्या, तर मिटिगेशन, प्रिव्हेंशन, म्हणजे आपल्याला रिस्क आहेत त्या कशा मिटिगेट करता येतील किंवा त्याच्यापासून प्रिव्हेंट कसं करता येईल. म्हणजे पूर्ण अर्थक्वेक प्रूफ घर बांधता येतं का? नाही, पण अर्थक्वेक रेजिस्टंट घर बांधता येईल. म्हणजे स्ट्रक्चर आपण अर्थक्वेक रेजिस्टंट करू शकतो, जेणेकरून ते आपल्या अंगावर पडणार नाही. म्हणजे फुल प्रूफ असं म्हणता येणार नाही, पण अर्थक्वेक रेजिस्टंट करता येईल. आणि मग परत प्रिव्हेंशन, मिटिगेशन कडनं परत प्रिपेअर्डनेस कडे आपण जातो. तर असं हे डिझास्टर मॅनेजमेंट गॅमट आहे, पूर्ण चक्र आहे असं आपल्याला म्हणता येईल. आज काय झालेलं आहे की मी मगाशी जे म्हणलं की प्रत्येक काडीला, UN मधल्या त्या मोळीमधल्या काडीला जसं ठराविक स्वातंत्र्य आणि ठराविक मॅन्डेट दिलेलं असतं, तसं मी ज्या संस्थेत काम केलं, ऑफिस फॉर कोऑर्डिनेशन ऑफ ह्युमॅनिटेरियन अफेअर्स, ओछा, हे आमचं काम फक्त 2 गोष्टींसाठी मर्यादित होतं. ते म्हणजे प्रिपेअर्डनेस आणि रिस्पॉन्स. आणि म्हणून माझं जे फंक्शनल टायटल होतं ते डिझास्टर रिस्पॉन्स ऍडवायझर फॉर एशिया आणि पॅसिफिक असं होतं. तर रिस्पॉन्स ऍडवायझर फॉर रिस्पॉन्स मध्ये प्रिपेअर्डनेस पण आला, आणि आम्ही गमतीने म्हणायचो की प्रिपेअर्डनेस इज अवर मिडल नेम, कारण जास्त वेळ आमचा प्रिपेअर्डनेस मध्येच जातो. तर हे असं डिझास्टर मॅनेजमेंटचं सगळं स्वरूप आहे. ओके. पण म्हणजे ह्या कामाच्या निमित्ताने मला वाटतं तू अनेक देश फिरला असशील. तर ह्या तुझ्या या भ्रमंतीमध्ये तुला आलेले काही असे रोचक म्हणा, काही थरारक किंवा कदाचित काही असे जरा हृदयाला चटका लावून देणारे असेही काही प्रसंग असतील, काही घटना असतील, तर त्याबद्दल आम्हाला जरा सांग. माझं जे ओछाचं जे ऑफिस होतं हे मी रिजनल ऑफिस बँकॉकमध्ये होतं. ओछाची 6 रिजनल ऑफिसेस आहेत, त्यात सगळ्यात मोठं बँकॉकचं ऑफिस आहे. त्याचं कारण म्हणजे लोकसंख्या, या एशिया आणि पॅसिफिक मधली लोकसंख्या ती जी सर्व्ह केली जाते, तर त्याच्या अखत्यारीत 33 देश होते. आणि रिजनल ऑफिस फॉर एशिया पॅसिफिक बँकॉक, त्याला ROAP रोअप म्हणायचो आम्ही, म्हणतो. ते ऑफिस आहे अजून, मी बाहेर पडलो पण ऑफिस कंटिन्यूज. तर रोअप मध्ये 33 देश आणि 16 आयलंड टेरिटरीज पॅसिफिक मधल्या, म्हणजे द्वीप समूह असलेली राष्ट्र, असं मिळून जवळजवळ 49 देश आम्ही सर्व्ह करत होतो बँकॉक मधनं. अर्थात मी जरी लीड मध्ये असलो तरी माझ्या बरोबर टीम असते, म्हणजे प्रत्येक ठिकाणी मीच जाईन असं नाही, पण बऱ्याच ठिकाणी मला, म्हणजे ह्या सगळ्या 49 देशांमध्ये तर अर्थात जावं लागायचंच. तर आता उदाहरणार्थ इंडोनेशियामध्ये माझी पेरेंट पोझिशन जरी बँकॉकमध्ये होती, तरी इंडोनेशियामध्ये 3 वर्ष मी होतो. त्याच्यानंतर अफगाणिस्तानमध्ये मी मगाशी म्हटलं तसं, अफगाणिस्तानमध्ये युनामा, UN असिस्टंट मिशन इन अफगाणिस्तान, हे अजूनही आहे. हे मोठं मिशन आहे. याच्यामध्ये सिव्हिल आणि मिलिटरी हे दोन्ही भाग आहेत. म्हणजे ज्या देशांची मिलिटरी केपेबिलिटी आहे ते सगळे देश तिथे मिलिटरी हे करायला मदत करतात. अर्थात ट्रेनिंग वगैरे बराचसा मिलिटरीचा पण तिथे भाग असतो. म्हणजे अफगाण पोलिसना ट्रेनिंग देणं, अफगाण आर्मीला ट्रेनिंग देणं, टेररिस्ट ऍक्टिव्हिटीजसाठी मॉनिटरिंग करणं, या सगळ्या गोष्टी आहेत. तर अर्थात माझा भाग त्याच्यात डिझास्टर मॅनेजमेंट हाच होता. तर त्या प्रेसिडेंटच्या ऑफिसमध्ये मी त्यांच्याबरोबर ती काम करत होतो. त्याच्यानंतर बगदाद, इराकला पण अर्थात मिशनसाठी मला जावं लागलं. तिथे मोसुल डॅम म्हणून आहे, तर तो मोसुल डॅम 2 आठवडे आयसिसच्या ताब्यामध्ये होता. आणि आयसिस काय करतील ही जगाला भीती वाटायची की समजा त्यांनी बॉम्ब टाकून तो फोडला तर खाली जवळजवळ 6 मिलियन म्हणजे 60 लाख लोक डाऊनस्ट्रीम वाहून जातील आणि त्यांचं म्हणजे मरतील. तर त्याच्यासाठी कॉन्टिंजन्सी प्लॅनिंग करणं फार आवश्यक होतं, म्हणजे पर्टिक्युलरली UN आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनेच आम्हाला, म्हणजे इराकमध्ये गंमत म्हणजे काय आहे की कर्डिस्तान जे आहे नॉर्थला, ते एक वेगळं म्हणजे वन नेशन अँड 2 गव्हर्नमेंट असल्यासारखं आहे. ते जगात बाहेर फारसं त्याच्याबद्दल बोललं जात नाही, पण तिथे अर्बिल म्हणून त्यांचं जे आहे, जे टर्की बॉर्डरला लागून आहे, तर अर्बिलला जायला व्हिसा वेगळा आणि बगदादला जायला व्हिसा वेगळा, असा वेगळे परमिशन लागतात. तर इराकी गव्हर्नमेंटने UN पाचारण केलं की हे तुम्ही बाबा कॉन्टिंजन्सी प्लॅनिंग करा. तर मग युरोपियन
जॉईंट युरोपियन सेंटर बरोबर आणि तिथले 66 देशांचे मिलिटरी तिथे आहे, अलायन्स फोर्सेस इराकमध्ये. यांच्या बरोबर आणि जॉईंट युरोपियन सेंटर, जॉईंट युरोपियन स्टडीज सेंटर, त्यांच्याकडे मॉडेलिंगची सोय आहे. म्हणजे डॅम जर फुटला तर या तासाला कुठल्या गावात किती पाणी येईल हे ते मॉडेल करून, असं किती इंच पाणी साचेल इथपर्यंत आम्ही ते लेवल सगळं हे केलं. आणि अर्थात युएन एजन्सीज ना सर्वाइव्ह, डिझास्टर मॅनेजमेंटला एक ग्राउंड रूल म्हणजे सर्वाइव्ह वेल टू सर्व्ह वेल. तुम्ही स्वतःच, म्हणजे बेसिकली आम्ही त्याचं इंटरप्रिटेशन असं करायचं की तुम्हाला जर उद्या 14 तास काम करायचं असेल तर तुम्हाला एक 5-6 तास तरी झोप पाहिजे, तुमचं पोट भरलेलं पाहिजे, नाहीतर तुमची चिडचिड होणार दुसऱ्या दिवशी. त्यामुळे इन ऑर्डर टू सर्व्ह वेल यू हॅव टू सर्व्हाइव्ह वेल. तसंच when you extend it from a person to an office, तुम्हाला जर लोकांना मदत करायची असेल तर तुमचं ऑफिस पहिले शाबित पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्हाला इव्हॅक्युएट करायला पाहिजे. दुसरा सुरक्षित जागे कुठं जायचं, कुठे पाण्याची लेवल जास्त होणार नाही, हे सगळं प्लॅनिंग हा कॉन्टिन्जन्सी प्लॅनचा भाग होता. तर ते सगळा उहापोह त्याच्यामध्ये होता. मग तो आम्ही सगळा रिपोर्ट गव्हर्नमेंटला सादर केला. त्याच्यानंतर भूतानमध्ये सुद्धा मला कामानिमित्त जवळजवळ 13-14 वेळा जायची या इतक्या वर्षांमध्ये, 13-14 वर्षात जायची संधी मिळाली. अत्यंत सुंदर देश आहे, म्हणजे माय ड्रीम कंट्री असं मी म्हणेन. कारण सगळ्या देशांमध्ये मला भूतान पिटुकला देश आहे आणि भारताकडे सगळं त्यांचं ट्रेनिंग वगैरे होतं. मुख्य म्हणजे त्यांचे सिव्हिल सर्व्हिसेस जे आहेत ते आपले लाल बहादूर शास्त्री अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन LBS-NAA मसुरीला जे आहे तिथे IAS चं ट्रेनिंग जिथे चालतं, IAS आणि इतर सिव्हिल सर्व्हिसेसचं, तर तिथे त्यांचं ट्रेनिंग होतं. दुसरं म्हणजे पॅसिफिक हा डिफरंट बॉल गेम आहे. कारण पॅसिफिक मधलं सगळ्यात महत्वाचं चॅलेंज, नॉट ओनली फॉर डिझास्टर मॅनेजमेंट, इन जनरल तिथे पोहोचणं. कारण पॅसिफिक मध्ये पोहोचण्यासाठी तुम्हाला ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड मधनं फ्लाईट घ्यावे लागते. डायरेक्ट फ्लाईट जगात कुठं कुठेही नाही आहेत, किंवा हवाई म्हणजे अमेरिकेच्या बाजूने, पण त्या सुद्धा खूप लांब आहेत. उदाहरणार्थ काही इतके छोटे देश आहेत, 20,000 लोकसंख्या असलेलं राष्ट्र आहे, त्याच्यात राष्ट्रपती आहे आणि इट्स अ मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स. नुवे, किरिबास, सोलोमन आयलंड, कुक आयलंड, सामोआ, फिजी, हे सगळे असे छोटे मोठे लहान मोठे सगळे देश आहेत. आणि अर्थात फिजी मध्ये ऍज वी नो बरीचशी इंडियन पॉप्युलेशन आहे. तर ती फार गंमत, म्हणजे भारत सरकार ज्यांना PIO म्हणतं, पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन, तर ही म्हणजे 3री-4थी जनरेशन इंडियन्स आहेत. त्यांना भारताबद्दल माहिती आहे, कुतूहल आहे, आवड आहे, पण हे कधी स्वतः भारतात आलेले नसतात. आणि अर्थात पिडजिन हिंदी बोलतात. आता बैंगनला बैंगनी म्हणतात, म्हणजे बैंगनी म्हणजे वांग. अशी गंमत जम्मत आहे. आणि दुसरी गंमत म्हणजे फिलिपिन्स मध्ये पण बरेचदा काम करायचं संधी मिळाली. आणि तिथे गंमत म्हणजे फिलिपिन्स बरोबर आपला समुद्री मार्गे भारताकडनं व्यापार चालायचा. त्यावेळेला भारतातनं कांदा तिकडे जायचा. फिलिपिन्स मध्ये कांदा होत नव्हता त्यावेळेला, त्यामुळे मुंबईमधनं कांदा येतो म्हणून कांद्यालाच चक्क ते बोंबाय म्हणतात. म्हणजे पुट सम बोंबाय इन माय डिश असं म्हणतात. कांदा टाक म्हटल्यानंतर बोंबाय टाक म्हणायचं. अशी गंमत जम्मत. आता हे सांग की युनायटेड नेशन्स ही जी काही ऑर्गनायझेशन आहे त्याची काम असं की देशांनी जर मदत मागितली तर त्यांना द्यायची. तर आता हे सांग की ही मदत त्या देशांना किती मिळते, म्हणजे ती व्यवस्थित मिळते का? कारण काय होतं की आता आपण काही गोष्टींबद्दल आपण ऐकतो की ती इतक्या मदत एवढी मिळाली पण ग्राउंड लेवलला फार थोडी केली, अशा प्रकारे. तर अशा प्रकारे ही मदत किती मिळते? किंवा आता एखादे आपल्याकडे जे काही आता जसं फॉर एक्झाम्पल कोरोना सारखी आता एक मोठं एपिडेमिक आहे, तर एपिडेमिक्स हँडल करणे वगैरे ह्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कशा हँडल केल्या जातात हे जर आम्हाला सांगा. आता ऍक्च्युअली मगाशी जे मी म्हटलं की सॉव्हरेंटी आणि सेल्फ रिलायन्स ऑफ नेशन्स इज रिस्पेक्टेड द मोस्ट. सार्वभौमत्व आणि आत्मनिर्भरता प्रत्येक देशाची, याच्याबद्दल युएनला युएन मध्ये मान राखला जातो. मग एक्सटेंडिंग दॅट प्रिन्सिपल, युएन कधी ही मदत थोपवू शकत नाही. म्हणजे ही आमच्याकडनं मदत घ्या असं म्हणत नाही. आपत्ती आल्यानंतर एखाद्या राष्ट्राने जर मदत मागितली, म्हणजे मागणी केली तर आणि तरच ही मदत दिली जाते.
आता ही झाली पॉलिसी युएनची. पण होतं काय, आजच्या तारखेला असं होतं की आपली इमेज खराब होऊ नये म्हणून नॅचरली देश अशी आंतरराष्ट्रीय पातळीवर मदत मागत नाही. पण तरी सुद्धा बॅकडोअरनी बरंचसं की ठीक आहे आम्ही मदत मागत नाही, पण तुम्ही देऊ केली तर आम्ही नाही म्हणणार नाही. ओके. हा एक असा सूर असतो त्याच्यामध्ये, आणि ते जनरली आम्हाला माहिती आहे. तर मदत न मागणारे ठरलेले देश आहेत की त्यांना आम्ही नो अपील कंट्री म्हणतो. म्हणजे हे लोक कधी अपील ही मंडळी अपील करणार नाहीत. बरोबर. आणि वी नो दीज कंट्रीज, म्हणजे भारत झालं, चीन झालं, किंवा जपान झालं, किंवा इतर बडी राष्ट्र जे आहेत G7 मध्ये किंवा G8 मध्ये, हे लोक उघड आंतरराष्ट्रीय मदत मागणार नाही. पण होतं असं की मोठी आपत्ती आल्यानंतर भल्या सरकारचं सुद्धा कंबरड मोडलेलं आपण पाहिलंय. आणि उदाहरणार्थ हरिकेन कॅटरीना अमेरिका, किंवा 2011 मध्ये जे जपानमध्ये तो जो सुनामी जी झाली होती त्याच्यामध्ये, अर्थात त्यांनी मदत नाही मागितली पण तांत्रिक मदत केली. मग दॅट लीड्स टू मदतीचे प्रकार काय असतात. एक तर पैसा, आर्थिक मदत दिली जाते. दुसरं म्हणजे तांत्रिक सेवा किंवा तांत्रिक मदत केली जाते. आणि तिसरं म्हणजे अर्थात कन्सल्टेशन, सल्ला, ऍडवाइस, हे जास्त. तर बरेचसे देश जे आहेत ते मी म्हटलं तसं आजच्या तारखेला मोठा डिझास्टर झाल्यावरही आर्थिक मदत मागत नाहीत, पण कन्सल्टेशनसाठी किंवा यू हॅव बीन थ्रू दिस ऍज कलेक्टिव्हली, युनायटेड नेशन्स एजन्सीज, हे काही एकाच देशातल्या डिझास्टर मध्ये काम केलेलं नसतं, त्यांच्याकडे बराचसा अनुभव असतो. सो इन ऑर्डर टू अवॉइड रिइन्व्हेंटिंग द व्हील, सेकंड हँड एक्सपिरियन्स त्यांना घेता येतो, फर्स्ट हँड एक्सपिरियन्स घ्यायची गरज नसते. तर उदाहरणार्थ 2008 सिच्युआन अर्थक्वेक झाला चायनामध्ये. सिच्युआन हा तिबेटला लागून असलेला प्रॉव्हिन्स आहे आणि तिथे बरंच पडझड झाली. तर त्यांना चायनाला असं पाहिजे होतं की जे देश या अशा मोठ्या भूकंपाच्या अनुभवातून गेलेले आहेत, पाकिस्तान, इंडोनेशिया, भारत, जपान, अशा इराण, या सगळ्या लोकांना, एक्सपर्ट्सना तिथल्या बोलवून रिकन्स्ट्रक्शनसाठी कॉन्फरन्स भरवायची. सो UN हेल्प इन कोऑर्डिनेटेड ऑर्गनायझिंग दॅट कॉन्फरन्स. म्हणजे हे एक टेक्निकल लेवलची हे झाली. बरेचसे देश काय म्हणतात की आमच्याकडे सर्च अँड रेस्क्यू टीम इंटरनॅशनल आल्यानंतर तुम्ही सर्च अँड रेस्क्यू झाला, माणसांना जे वाचवायचं ते वाचवलं, आता ते सर्च अँड रेस्क्यू फेज इज ओव्हर, बट आवर इन्फ्रास्ट्रक्चर इज डॅमेज. तर तुमच्याकडे टेक्निकल केपेबिलिटी आहे, तर तुमची टीम काही दिवस आम्हाला हा ब्रिज रिपेअर करण्यासाठी, ते इन्फ्रास्ट्रक्चर हे करण्यासाठी राहू शकेल का मागे. आणि अर्थात ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स असा असतो की अशी मदत मागितल्यानंतर जो देणारा देश असतो तो नाही म्हणत नाही. तर या प्रकारची मदत होऊ शकते. तर आर्थिक मदत जी असते ती अर्थात इमर्जन्सी फंडिंग जे आहे ते 24 ते 48 तासांमध्ये देशात पोहोचायची यंत्रणा विदिन UN सिस्टम मध्ये आहे. हे पैसे जे आहेत ते त्या देशातल्या, बाधित देशातल्या UN कडे जातात आणि मग UN तिथल्या सरकारला पास ऑन करते. हे इमर्जन्सी फंडिंग असतं. वस्तू रूपातली जी काइंड मध्ये मदत आहे त्याच्यामध्ये अर्थात ह्युमॅनिटेरियन आयटम्स, रिलीफ आयटम्स, म्हणजे औषधं आली, अन्न, वस्त्र हे आलं. आता हा पॉइंट याच्यासाठी सांगतोय मी की युएनचे डेपोज आहेत. ब्रिंडिसी इटालीमध्ये एक मोठा डेपो आहे, त्याला UNHRD म्हणतात, युनायटेड नेशन्स ह्युमॅनिटेरियन रिस्पॉन्स डेपो. आणि तसाच डेपो एक 8-9 वर्षांपूर्वी मलेशियामध्ये क्वालालंपूरच्या जवळ उघडलेला आहे. तर हे लोकेशन सिलेक्ट करायचं कारण म्हणजे हे स्ट्रॅटेजिक लोकेशन्स आहेत. क्वालालंपूरचा एशिया कव्हर करू शकतो आणि इटलीमधनं हे तिथे एअरपोर्ट आहे, नंतर सी पोर्ट आहे, म्हणजे लँड अँड सी मार्ग आणि एअर हे तिन्ही कनेक्शन्स पाहिजेत. आणि हे जे डेपो आहेत याच्यामध्ये सगळे ह्युमॅनिटेरियन लिफ्टचे आयटम्स असतात. म्हणजे ब्रिंडिसी डेपो मध्ये जे आहे उदाहरणार्थ, तर 1.5 लाख पॉप्युलेशनला 1 महिना 2 महिना पुरेल एवढं रेशन, अन्नधान्य, फूड ग्रेन स्टोअर केलेलं असतं. अँड दोज कुड बी लिफ्टेड अँड टेकन. पण अर्थात हा परत भाग आहे की याच्यामध्ये वर्ल्ड फूड प्रोग्राम सुद्धा अन्नधान्य पुरवतं. आज मितीस काय झालंय की बऱ्याचशा देशांनी आपली डिझास्टर मॅनेजमेंट यंत्रणा, विशेषतः 2005च्या नंतर, इंडियन ओशन सुनामी जेव्हा झाली त्याच्यानंतर
ती यंत्रणा आपली बळकट केलेली आहे. म्हणजे अगदी 100% परफेक्ट म्हणता येणार नाही, पण बऱ्याच देशांमध्ये यंत्रणा आहे. म्हणजे डिझास्टर झालं तर निदान अ, आपले जे अफेक्टेड सिटिझन्स आहेत त्यांची आपल्याला काळजी घेता येईल इतपत कुवत आणि केपेबिलिटी आजच्या तारखेमध्ये डिझास्टर मॅनेजमेंटसाठी आणलेली. तर हे असा थोडक्यात स्वरूप आहे डिझास्टर मॅनेजमेंटचं. तर मित्रांनो, राजन बरोबरच्या आपल्या गप्पा तर खूपच रंगल्या. त्यांनी आपल्याला अक्षरशः एका वेगळ्या दुनियेत नेऊन सोडलेलं आहे. पण अर्थातच ह्या गप्पा आपल्यावरला इतक्या थोडक्यात संपवणं शक्यच नाहीये. तर राजन, तुझी हरकत नसेल तर आपण ह्या गप्पांचा ही मैफिल आहे ही आपण पुढच्या भागातही आपण चालू ठेवूयात. काय वाटतं तुला? हो, नक्की, नक्की. काही हरकत नाही. म्हणजे हे शेअर करायला तुमच्याबरोबर मला लिव्हिंग द गोइंग डाउन द मेमरी लेन आणि लिव्हिंग दॅट Great. एक्सपिरियन्स अगेन असाच आहे. तर चालेल. नक्की, नक्की. चालेल, चालेल. तर मित्रांनो, ह्या गप्पा आपल्या अशाच पुढे चालू राहतील. तर आता आपण राजन आणि त्याच्या फॅमिली बरोबर नंतर भेटणार आहोत. ते आपण आता पुढच्या भागात भेटूयात. पण एक काम करा, की आपल्या मित्ररंगाला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. म्हणजे काय होईल, की ह्या आपल्या गप्पा आहेत त्या तुम्हाला अविरत ऐकायला मिळतील. हो की नाही? तर भेटूयात पुन्हा. नमस्कार. नमस्कार.